15 वर्ष झाले मला इथं जवळजवळ। या 15 वर्षात एकही वर्ष असं गेलं नाही की कंटिन्यू आमचे पगार दर महिन्याला झालेत। 8 महिने झाले पगार नाहीत आमचे। डॉक्टरचे 6 पगार ॲट अ टाइम केले। डॉक्टर काम करतात, आम्ही काय हॉस्पिटलच्या बाहेर काम करतो का? जोपर्यंत पगार होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही इथून। पण आमचे 9 महिने जर पगार होत नसतील तर आम्ही आमचं घर चालवायचं कसं? आज घर भाडं आहे, सगळेजण इथं पुण्यातले रहिवासी नाहीयेत, प्रत्येकाचं घर भाड्यानं आहे, त्यांच्या मुलांचा खर्च आहे, राशन पाणी आहे, काय म्हणून लागत नाही। प्रत्येकाच्या मुलांना नोटिसा मिळालेल्या आहेत की बाबा रे पगार पैसे नाही भरणार आहेत, फी नाही भरणार आहेत तर मुलांना घरी बसवा। मग माणसाने करायचं काय? श्रीमती काशीबाई मेडिकल कॉलेज आणि धर्मदाय जनरल हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारलाय। गेल्या 9 महिन्यापासून वेतन थकवल्यानं सर्व कर्मचारी हॉस्पिटलच्या आवारात ठिय्या मांडून बसलेत। जोपर्यंत पगार मिळणार नाही तोपर्यंत इथून हटणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। यामध्ये जवळपास 1300 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। यामध्ये आरोग्य सुविधेवर कोणताही परिणाम न होता या ठिकाणी हा संप पुकारण्यात आलेला आहे।